नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 19 फेब्रुवारी 2026. आत्ता मी म्हणजे हे आणा गेलेलो, कागदाने गेलेलो चुलीला जाळायला. ही काही इथं ठेवली ती, ही इथं आणून ठेवले. गडबडीत आज गेलो ना, म्हणलं कपडे बदलून येतो आणि मागं ठेवतो म्हणलं. ठीक आहे, ठीक आहे. सगळी कागद जायती यात, कागद बिगद चुलीला जाळ्या आणल्यात ना. ती एक चिरमोर फरसाणावाले विक्रेत आहे, त्यांच्याकडं साठतात ना कागद. त्यामुळं ते मी तिकडं चाललेलो, जाता म्हणलीत नाही कागद, मग आणली. नको इकडेच ठेवायला पाहिजे. हे काय, ही तिन्ही पण पोत्यात सगळे कागद आहे. म्हणजे कसं उपयोग येतात ना चूल बिल पेटवायला. समजा चूल पेटत नसली तर उपयोग येतात कागद पेटवायला. आता ही कपडे धुवायचे, ती आईला म्हणलं कपडे धुवून, पण आता आई टी व्ही बघायला लागल्या. ही मलाच धुवायला पाहिजे. नाहीतर एकदा आईला विचारतो कपडे धुणार आहेस काय, मग मलाच धुतली पाहिजे कपडे. आई बसली टी व्ही बघत, विचारतो आईला. कपडे धु किती नाही धुतोय का? चालल्यास होय? धु की, दोन राहते का? काय साबण, या साबण या साबणानं धुतो की. संग्राम प्लस सरगम आहे, संगम नाही सरगम. काय सरगम संगरम काय सरगम हवी. सरगम साबण आहे. मला काय वाटलं संग्राम लिहिले काय जेव्हा. हे संग्राम कुठं जाऊ? जा 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 म्हणते का काय? तू धु की कपडे. काय मला धुतली पाहिजे कपडे, नाही म्हणायला लागले आहे. आता मलाच कपडे धुतली पाहिजे. ही काय दोनच आहे ती, ही लागतात ना उद्या घालायला मला. नुसते पाण्यात पिळून टाकतो, म्हणजे पिळून हे करतो, कारण की लय घाण झालेले नाही ते कपडे. एक दिवसच घातलाय ना ड्रेस. नुसतं पिळून काढतो. त्याला जरा साबण लावतो. थोडंच लावतो साबण. ही पॅन्ट आहे ना, नवीन पॅन्ट आहे, एकदाच घातल्या ना. एकदा म्हणजे 2-3 वेळा घातलं. मस्ताच करतो. धो की का? हा, पिळून टाकतो नुसतं पिळून टाकतो. झाली पॅन्ट, झाली धुवून चकाचक. आता ही नंतर टाकतो, पहिला शर्ट पिळून टाकतो. हे जरा साबण लावतो याला. राहू दे, साबण लावायची गरज नाही. मला काय साबण लावायची गरज नाही. शर्ट काही घाण झालेलं नाही त्यामुळे साबण लावत. ह्याला लावलंय पण नाही, या पॅन्टेला साबण लावलंय पण ह्याला नाही लावला. ह्याला लावायची गरज नाही, कारण की शर्ट नाही धुतला तरी पण चकाचक दिसतोय. आता वाळत घालतोय एवढं. कुठे घालू ग? इथं हे जर की वाळ, शर्ट तर वाळत घाल. कपडे मी धुतली आहे का नाही. पॅन्ट लय जाड आहे, वाळत नाही लवकर. चिमटा लाव की इकडं सार जरा, म्हणजे लावला चिमटा. कुठलं पोत करायचं? ही पोत द्यायचंय, ही पोत माघारी द्यायचं वाटतं. म्हणून आता मोकळं करायची पोत. त्यांना लागते नाही पोत. नीट धर की
नीट धर की का यंदा लागते नाही काही ना काहीतरी म्हणजे कागद साठवून ठेवायला लागते पोतं ते देत जाप होतं त्यांना. आणि साठल्यावर आणि द्या म्हणा चुलीला तेवढंच पाणी तापावतं आहे का नाही. इथं तुम्हाला एक गंमत दावणार आहे. मी काय दावणार आहे माहिती आहे का तुम्हाला एक वस्तू दावणार आहे. तर तुम्हाला कळते का बघा नेमकं काय तिथं दाखवतो तुम्हाला. हे नेमकं हे काय तुम्ही सांगू शकता का मला काय असेल हे. म्हणजे नेमकं पेढा आहे का काय आहे काय आहे बघा केवढं बारकं बारकं आहे बघा हे. बघा जवळनं दाखवतो. तुम्हाला वाटत असेल यो पेढा आहे नाहीतर लाडू आहे बेसनचा वेगळंच काहीतरी वाटत असेल नाही तुम्हाला. पण हे पेढा बेडा काहीच नाही. हा आहे बटाटो. पण केवढा बारका बटाटो आहे बघा ह्यो 2 बटाटो. तुम्हाला वाटलं असेल पेढा बेडा असेल पण नाही आहे बटाटो आहे ते बटाटो. बघा केवढे बारके बारके बटाटो आहे ते. काल पप्पांनी बाजारातून आणलेत. मला पण आश्चर्य वाटलं हे काय आहे. मग आईमधली मला आईनं हातात दिलं हे दरमधली बटाटो. मी मला नाही पेढा असं देऊ आणि हातात घेऊन बघतोय तर बटाटो. मला पण आश्चर्यचकित वाटलं बघ केवढा बारका आहे. एकदम असा ते गोट्या खेळतो का नाही पण गोट्या तेव्हा गोट्या हातात कशी मावते तसा मावते बघा बटाटो. बघा आपण गोट्या खेळतो का नाही तशी बटाटा येते. त्या आमटी करण्यासाठी आणतात नाही पप्पांनी. मी पण आश्चर्यचकित झालो राव एवढं बटाटो कुठं असते ती म्हणलं. मी पहिल्यांदा एवढं बारकं बटाटो बघितले ते पहिल्यांदा. आत पिशवी भरून ठेवली तुम्हाला दाखवतो. पिशवी भरून आहे त्यात चला दाखवतो तुम्हाला आज जाऊन. जे बाजार होता ना आणि बाजारातनं बटाटो आणलेत पप्पाने. हे काय पिशवीत आहे ते बटाटो. हा काही ही वांगी आहे ती तुम्हाला ओतून दाखवतो. बघा बघा मित्रांनो किती बटाटो आणले ते. हे बघा एवढी सगळी वांगी आणि बटाटीच आहे ते. बघा तुम्हाला वांगी बाहेर वांगी बाजूला काढून दाखवतो. हे बघा ही सगळी बटाटोच आणली ती चॉकलेटी. असं वाटते पेढच आहे ती बघा बारके बारके. हे बघा केवढा बटाटो आहे. हे तर ह्याच्यापेक्षा हे बारका आहे बघा. हे बघा केलं ही कशा एवढं असेल माहिती आहे का. ही काय ती हिरव्या गोट्या असतात माहिती आहे का तेवढं बटाटा आहे ती. मला पण आश्चर्य वाटायला लागलं यो तर केवढा आहे बघा. सगळं ह्याच्यापेक्षा सगळ्यात बारका तुम्हाला दाखवतो. आता सगळ्यात बारका पण बटाटा आहे बघा यो आहे बघा सगळ्यात बारका. यो त्याच्यापेक्षा जरा मोठा. यो त्याच्यापेक्षा मोठा. यो त्याच्यापेक्षा मोठा. यो त्याच्यापेक्षा मोठा आणि सगळ्यात मोठा यो. एवढी अशी साईज बटाटोमध्ये आणलेले पप्पांनी सगळे. आता ही मला भरून ठेवलं पाहिजे का नाहीतर पप्पा ओरडतील ना. कशात तरी वेगवेगळं काढून मला आता हे ठेवलं पाहिजे थाटीत नाहीतरी कशात तरी. थाटी पण घावं ना नेमकं कशात ठेव ह्याच्यात काढून ठेवलं पाहिजे बटाटो सगळं. आता हे बटाटो मी पहिल्यांदा बघितलं ना. ह्याच्या आधी मी कधी बघितलं नव्हतं. लहानपणी बघितलेलं एवढं बारकं बटाटो. आता हे भरून ठेवतो सगळं.